नमस्कार मित्रांनो. शेअर मार्केटच्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर ह्या वीकचा निफ्टी ॲनालिसिस आपण बघूया की निफ्टी विकली चार्टवर आपल्याला काय दिसतो. तर बघितलं तर इथे मी एक पॅटर्न तयार केलेला आहे किंवा जर मूव्हिंग ॲव्हरेज बघितला तर हा जो तुम्हाला दिसतो तर हा एक 10 मूव्हिंग ॲव्हरेज आहे, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज बघितलेला आहे. तर तुम्ही जर वीकली जर चार्ट पॅटर्न बघितला तर हा जनरली आणि दुसरा आहे तो 50 डेज सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज आहे. तर फास्ट मूव्हिंग ॲव्हरेजवर काय करतो की निफ्टी हा 10 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घेऊन पुन्हा तो एक अप ट्रेंड दाखवतो. जर तुम्ही बघितला तर 2020 चा जर कोरोनाचा जर हा पिरियड सोडला तर जुलै नंतर किंवा एक त्याच्यानंतर जर बघितला तर इथून जे अप ट्रेंड झालेला दिसतोय तुम्हाला तर बघायला मिळेल की हा 10 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजवर सपोर्ट घेतो, पुन्हा वर जातो, पुन्हा खाली येऊन 10 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज सपोर्ट घेतो, पुन्हा तिथेच घेतो, पुन्हा अप ट्रेंड, पुन्हा एक्सपोनेन्शियल 10 मूव्हिंग ॲव्हरेजवर सपोर्ट घेतो. तर हा एक ट्रेंड आहे निफ्टीचा जो राहिलेला आहे गेल्या सव्वा वर्षामध्ये. तर आपण एक अंदाज बांधू शकतो. तर आता मागच्या वीकला मी सांगितलं होतं की 17,500 पर्यंत मार्केट खाली जाऊ शकतं, पण सुदैवाने गेलं नाही. मार्केट 17,800च्या आसपासच रेंगाळत राहिला आणि तिथून पुढे तो आता 18,102ला क्लोजिंग दिलेला आहे. 18,000च्या वर क्लोजिंग दिलेलं आहे म्हणजे मार्केट एक प्रकारचं पुन्हा बुल साईडला मार्केट सरकलेलं आहे. तर हे आहे निफ्टीचं विकली ॲनालिसिस. तर पुन्हा 18,500चा आपण एक 18,000 हा जो रेजिस्टन्स आहे 18,300चा हा जर मोडला तर पुन्हा मार्केट 18,500 ते 18,700च्या दिशेने जाऊ शकतं. तर पुढचा हर्डल कुठला आहे तर 18,300चा एक हा हर्डल आहे. तर हे लक्षात ठेवा की 18,000 आपल्याला कितीचा मोडायला पाहिजे, 300चा मोडला तर निफ्टी काय जाऊ शकते, निफ्टी हा वर जाऊ 18,500 पर्यंत जाऊ शकतो. तर हे झालं वीकली ॲनालिसिस. डेली चार्टवर बघायचं तर निफ्टी आपल्याला काय सांगतो, डेली चार्ट जर बघितला तर पुन्हा तोच प्रकारचा पॅटर्न आहे. तर निफ्टी जनरली 50 डेज सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजवर हा सपोर्ट घेतो. तर बघितला तर इकडे जर मागच्या जुलै म्हणजे ह्या जुलैपासून तर तो जवळ म्हणजे 50 डेजच्या मूव्हिंग ॲव्हरेजवर जवळ आल्यानंतर तो पुन्हा एक अप ट्रेंड घेतो. तर आता पुन्हा एक लेटेस्ट एक 5-6 दिवसाच्या मागे निफ्टीने पुन्हा 17,000 इथे म्हणजे 17,700च्या आसपास सपोर्ट घेतलेला आहे 50 डेज सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजवर. तर हे लक्षात घ्या. तर हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे प्रत्येक वेळेला ध्यानात ठेवलं पाहिजे की निफ्टी सपोर्ट कुठे घेतो आणि तिथून पुढे तो किती अप ट्रेंड राहतो. तर RSI सुद्धा एक स्ट्रॉंग इथे दाखवलेला आहे, अबोव 55 आहे. तर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की ह्या वीकमध्ये सुद्धा मार्केट काय करू शकतं की अप ट्रेंड राहू शकतं. तर ह्या वीकचे असे कोणते 3 स्टॉक आहेत जे आपल्याला बघायचे आहेत की जे तुम्हाला पुढे एक महिन्याभरामध्ये एक चांगले रिटर्न देऊ शकतात. तर पहिला आहे तो NLC इंडिया. NLC इंडिया मी खूप वेळा सांगितलेलं आहे की हा तुम्ही खाली पडल्यानंतर तुम्ही बाय करू शकता. तर आता जर NLC इंडिया बघितला तर ऑलमोस्ट 5% अप झालेला आहे एका लास्ट ट्रेडिंग सेशनला. कुठेही रेड फ्लॅग तुम्हाला दिसत नाही. महत्त्वाचं हे आहे की सगळीकडे तो काय ग्रीन कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. ओके, इंट्रेन्सिक व्हॅल्यू असेल, रिटर्न त्याचा असेल किंवा तुम्ही जर म्हणला तर सेक्टर डिव्हिडंड यील्ड 1.5% आहे म्हणजे हा चांगला डिव्हिडंड देणारा स्टॉक आहे. तर त्याचे जर फायनान्शियल ट्रेंड बघितला तर फायनान्शियल ट्रेंडसुद्धा अप ट्रेंड आहे, रेव्हेन्यूसुद्धा चांगला जनरेट झालेला आहे. तर हा एक शेअर जो आहे तो आपल्याला लॉंग टर्मसाठी एक चांगला उपयोगाला आहे. त्याचा 1 मंथचा रिटर्न बघितला तर ऑलमोस्ट तो आपल्याला डिस्काउंट रेटला मिळत आहे की 5% डाऊन आहे तो एक महिन्याचा रिटर्न बघितला आणि एका वर्षाचा जर रिटर्न बघितला तर तो 36% आहे. तर हा चांगला शेअर आहे जो तुम्ही लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकता. चार्टमध्ये बघूया आपल्याला काय सांगतो NLC इंडिया. NLC एक पॉवर सेक्टरचा स्टॉक आहे. तर तुम्ही बघू शकता NLC इंडिया. NLC इंडिया मी सांगितलं होतं की ह्या रेंजमध्ये तुम्ही बाय करा. तर तिथून पुन्हा करेक्शन झाला आणि त्याने 50ला सपोर्ट घेतलेला आहे. 50च्या सपोर्टवरून NLC इंडिया पुन्हा अप ट्रेंड गेला होता, 80 पर्यंत वर गेला होता आणि 80 नंतर पुन्हा त्याने एकदा 60च्या आसपास त्याने सपोर्ट घेतलेला आहे. तर आता महत्त्वाचं काय आहे की हा हर्डल आहे 70. जर NLC इंडियाने 70 ब्रेक केला तर मार्केट पुन्हा एकदा हा स्टॉक 80 दिशेने वर जाऊ शकतो. जर खाली आला तर पुन्हा तो 60 पर्यंत खाली जाऊ शकतो. तर हा जो झोन आहे 60 ते 65 किंवा 60 ते 65 हा त्याचा बाईंग झोन आहे. तुम्ही हा शेअर बाय करू शकता. वन्स इट ब्रेक 70 तो पुन्हा शेअर काय करू शकतो, अप ट्रेंडला जाऊ शकतो. तर हा शेअर तुम्ही लॉंग टर्म तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता. पण याचा एक असा आहे की तुम्हाला हा स्टॉक थोडा लॉंग पिरियडसाठी होल्ड करावा लागेल, कारण ह्याचा जो आहे
हा स्लो मुव्हिंग स्टॉक आहे, गव्हर्नमेंट कंपनी आहे, PSU स्टॉक आहे, त्यामुळे हा रिटर्न तेवढ्या फास्ट देणार नाही तुम्हाला. ओके, तर हा तुम्हाला होल्ड करावा लागेल. दुसरा आहे तो ब्लूचिप कॅटेगरीचा मी स्टॉक बघितलेला आहे, तर तो आहे अडानी पोर्ट्स. ओके, अडानी पोर्ट्स जर बघितला, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, तर हा एक जबरदस्त स्टॉक आहे ब्लूचिप कॅटेगरीचा. इंटरेस्ट थोडासा हा स्टॉक महाग आहे. 1 वर्षाचे रिटर्न बघितले याचे तर ऑलमोस्ट डबल तुमचे पैसे केलेले आहेत. 1 वीकचा रिटर्न बघितला तर 4% अप आहे. 1 मंथचा बघितला तर आपल्याला 3%च्या डिस्काउंटला हा मिळत आहे. तर एंट्री पॉईंट याची महत्त्वाची आहे. एंट्री पॉईंट जर बघितला तर एंट्री पॉईंट ही महत्त्वाची आहे. नो रेड फ्लॅग आहे, डिव्हिडंड देत नाही, आपल्या कॅटेगरीमध्ये बसत नाही, पण हा एक ब्लूचिप कॅटेगरीचा स्टॉक आहे. स्टॉकचा रँक बघितला तर स्टॉक हा 36 नंबरचा स्टॉक आहे स्टॉक मार्केटमधला. तर हा विचार करू शकता की तुम्ही ह्याची लेवल काय आहे. ओके, तर ह्याच्या जर बघितला फोरकास्टिंग पण 91% आहे. सेक्टरच्या पेपेक्षा निम्म्या व्हॅल्युएशनला स्टॉक मिळत आहे. ओके, तर दुसरं जर याचं फायनान्शियल ट्रेंड बघितला तर हा अप ट्रेंड आहे. ओके, हा अप ट्रेंड स्टॉक तुम्हाला दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय की याचा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट हे दोन्हीही अप ट्रेंडमध्ये आहे. तर हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता. जर चार्टमध्ये बघूया आपल्याला कसा दिसतो हा अडानी पोर्ट्स. अडानी पोर्टचा बाईंग झोन एक तुम्ही लक्षात ठेवू शकता की 650 ते 700 हा अडानी पोर्टचा बाईंग झोन आहे. हा एक लक्षात ठेवा. जर स्टॉक पुन्हा जर 650 ते 700च्या रेंजमध्ये आला तर तो तुम्ही बाय नक्कीच करा, कारण हा स्टॉक एक चांगला स्टॉक आहे भविष्यात. कारण भारतातील जेवढे काही पोर्ट्स आहेत ते सगळे जवळ 90 to 95% पोर्ट्स सगळे अडानींच्याकडे आहेत. तर बघितला तर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉकचा बाईंग झोन आहे तो 650 ते 700चा आहे. जर दुसरी गोष्ट जर बघितली, हा स्टॉक तुम्हाला मार्चमधल्या व्हॅल्युएशनला मिळत आहे. जर मार्चची व्हॅल्युएशन बघितली तर मार्चमध्ये सुद्धा स्टॉक या झोनला होता आणि आत्तासुद्धा तो त्याच प्राईस रेंजमध्ये आलेला आहे. इथून पुढे जर समजा स्टॉक खाली पडला 700च्या आसपास जर आला तर तुम्ही इथे बाय करा. ओके, इथे बाय करू शकता किंवा अपट्रेंडला सुद्धा जाऊ शकतो. इट कॅन ब्रेक 800 लेवल्स, तो पुन्हा 900च्या दिशेने जाऊ शकतो. तर हा एक आपल्याला चांगल्या व्हॅल्युएशनला मिळत आहे. हा सेल लागलेला आहे तुम्ही समजू शकता, कारण हा मार्चच्या व्हॅल्युएशनला आपल्याला इथं मिळत आहे. तर हा एक महत्त्वाचा स्टॉक आहे लॉंग टर्मच्या दृष्टीने, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन. RSI पण ह्याचा चांगला वाढलेला आहे. ओके, तर हे जे 2 शेअर्स आहेत हे महत्त्वाचे आहेत. त्याच्या अजून एक शेअर मी घेतलेला आहे जो लॉंग टर्मच्या दृष्टीने जबरदस्त आहे. तो सॉफ्टवेअर रिलेटेड आहे. ओके, तो म्हणजे TCS जर बघितला, TCSचा हा एक रेजिस्टन्स होता 3300चा हा रेजिस्टन्स होता. ओके, याने 2-3 वेळा टेस्ट केलेला होता. त्याच्यानंतर याने ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट नंतर TCS 4000च्या आसपास आलेला होता. ओके, 4000 पासून त्याने पुन्हा एकदा खाली डाऊन ट्रेंड दाखवला होता आणि त्याने पुन्हा 3300ला सपोर्ट घेतला होता. याचा अर्थ काय, जेव्हा एखादा स्टॉकला रेजिस्टन्स तो ब्रेक करतो, तो रेजिस्टन्स त्याचा काय होतो, सपोर्ट बनतो. तर हा त्याचा सपोर्ट झोन झालेला आहे. तर ज्यांनी दिवाळीच्या टायमिंगला इथे बाय केलेला आहे, 4 तारखेला असेल, किंवा मी सांगितलं होतं मुहूर्त ट्रेडिंगला की TCS सुद्धा एक चांगला शेअर राहू शकतो अप ट्रेंडला. तर हा TCS ज्यांनी 3300 ते 3400 लेवलला बाय केलेला आहे त्यांना जबरदस्त इथून पुढे प्रॉफिट मिळणार आहे. आणि हा स्टॉक जबरदस्त आहे, डेट फ्री कंपनी आहे. तर हे लक्षात घ्या तुम्ही. हा स्टॉक तुम्ही ह्या सुद्धा व्हॅल्युएशनला बाय करू शकता. इथून पुढे स्टॉक 3750 ते 3800च्या लेवलला जाऊ शकतो. जर बघितला तर ह्याच्यामध्ये टेक्निकल पॅटर्न हा इथं स्टुडंट डोजी झाली होती, पण असं वाटलं की इथून शेअर खाली पडतो की काय, पण सुदैवाने शेअर खाली पडला नाही. दुसऱ्याच दिवशी हा एक वन टाईप ऑफ मॉर्निंग स्टार पॅटर्न इथं तयार झाला होता. तिथून पुढे स्टॉक अपट्रेंडला लागलेला आहे. थोडं कॉन्सन्ट्रेशन फेज आहे आणि इथून जेव्हा हा ब्रेक करेल 3550 तिथून पुढे हा स्टॉक काय जाईल, अपट्रेंडला राहील. तर हे ह्या वीकचे 3 स्टॉक आहेत जे तुम्ही बाय करू शकता. तुमच्या एक ॲडवायझरला विचारा, एक्सपर्टला विचारा, पण ह्याचा हॉरिझॉन थोडा तुम्हाला जास्त ठेवावा लागेल. स्टॉक चांगल्या कॅटेगरीतले आहेत. ओके, तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी हेच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पोचवा.